कुछ मिल नहीं रहा है। वो किसकी वजह से कुछ पता है क्या हुआ है? वो अभी जो लड़ाई चल रही है इंडिया इंडिया वॉर चल रहा है, वर्ल्ड वॉर चल रहा है। ईरान का, ईरान इजराइल का। इजराइल का। वो लोग शायद से गैस का लीकेज हो रहेगा, लीकेज रहेगा। अरे नहीं, ईरान और इजराइल के बीच में हो रहा है वो, तो इतना तो मालूम है। और कल ही मैं पूछ रहा था इसके, आपके पास उपाय है क्या इसका, कुछ सॉल्यूशन कुछ कर सकते हैं? सोल्यूशन इंडिया को शांति रहना चाहिए, सॉल्यूशन। लेकिन गैस का क्या करें, गैस तो मिल नहीं रहा है, क्या करें? कैसे इंडिया को दोनों को हेल्प करना चाहिए। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि सकाळची डायरेक्ट मॉर्निंग आपली एकदम मस्त होणार आहे, कारण आपण सकाळ सकाळ नाश्ता खात आहे, ब्रेड आणि ऑमलेट, जसं आपण दर नॉनव्हेज डेला खातो। आणि चला, जय शिवराय, आजचा ब्लॉग चालू करूया, भेटतो नाश्ता केल्यावर। चला मित्रांनो, मी नाश्ता वगैरे करून रेडी आहे पूर्ण आपल्या ऑफिसच्या आउटफिट्सवरती। आणि मी काय बोलवतो, कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझा, मी जेव्हा बनवत होतो मॅगी तेव्हा गॅस संपला होता। तर तेव्हा मला एक क्वेश्चन विचारायचा राहिला होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, म्हणजे आपल्या देशामध्ये आता गॅसची कमतरता का होते ते? आणि जर का माहिती असेल तर कमेंटमध्ये करा येस, आणि नसेल माहिती तर नो करा, मी तुम्हाला सांगेन। आणि आजचा क्वेश्चन माझा हाच आहे, मी बाहेर पण जाऊन हेच विचारणार आहे। चला जाऊया। मित्रांनो, मी निघालेलो आहे ऑफिसला जायला, आणि बघा असाल तुम्ही मागे लोक आहेत, पुढे लोक आहेत, पण आता काय मला फरक नाही पडत एवढा, कारण मला सवय झाली आता। मी कुठे पण जाऊन व्हिडिओ बनवतो, मोठ्या मैदानात, पब्लिकमध्ये, कुठेही जाऊन कसेही व्हिडिओ बनवतो। कॉन्फिडन्स एवढा बिल्ड झाला आहे माझा। बाकी चला जाऊया सध्या तर ऑफिसला, आणि भेटूया थोड्या वेळाने ऑफिसमध्ये। मित्रांनो, आज आमचं शूट आहे ते म्हणजे पेमेंटवालं, पेमेंट इन्क्रीमेंटची रील आहे, तुम्हाला दाखवतो। शूट चाललं आहे आमचं, चला। थोडी स्पेस राहते का बघ? हां मित्रांनो, टेक 1। बरोबर आहे? हे नाही रे, विचार कर चुकल्या। झाल्या 31 सेकंदाची झाली। मित्रांनो, आजचा कॉन्टेंट आहे पगार वाढण्याचा। म्हणजे मी 4 वर्ष झाले काम करतो ऑफिसमध्ये, आणि आत्ताच आला 2 वर्ष झाले, आणि याचा पगार वाढला, आणि माझा पगार वाढलाच नाही। त्याच्यावरती आजचा कॉन्टेंट आहे, BTS आहे त्याचा, बघा तुम्ही। डान्स आहे फक्त, जास्त नाही, बघा असाच डान्स आहे। ठीक आहे, चला जाऊया ऑफिसला। तिथे पगार वाढलेला आहे, तिकडे जाऊया। आता पगार कमी होईल। मित्रांनो, मी सुटलेलो ऑफिसमधून, आणि आज माझा क्वेश्चन आहे तुम्हाला पण, की
तो जो गॅसचा लिकेज, गॅसची जी आहे आपली कमतरता आहे ती कशामुळे होते आणि काय झालंय बघूया. चला, कोणाला माहिती आहे का इथे? भाई सुन ना, 5 मिनिट आहे, 5 मिनिटं आहेत फक्त. मराठी येतं? ठीक आहे, हिंदीमध्ये मी विचारतो. मला ते एकत्र आहे तुमच्या बरोबर आहेत? नाही, ठीक आहे, थोडं असं जवळ आहे ना. अरे कुछ नहीं, खाली 2 क्वेश्चन है, 2 क्वेश्चन है खाली बस. मैं क्या बोल रहा हूँ, अपना अभी गैस सब बंद हो गया है, कुछ मिल नहीं रहा है, वो किसकी वजह से, कुछ पता है क्या हुआ है? वो अभी जो लड़ाई चल रही है इंडिया इंडिया वॉर चल रहा है, वर्ल्ड वॉर चल रहा है, ईरान इजराइल का इजराइल का। वो लोग शायद से गैस का लीकेज ही रहेगा। लीकेज रहेगा? अरे नहीं, ईरान और इसराइल के बीच में हो रहा है वो, तो इतना तो मालूम है. और खाली मैं पूछ रहा था, इसके आपके पास उपाय है क्या, इसका कुछ सॉल्यूशन कुछ कर सकते हैं? सोल्यूशन इंडिया को शांति रहना चाहिए, सोल्यूशन है। लेकिन गैस का क्या करें, गैस तो मिल नहीं रहा है, क्या करें? शायद से इंडिया को दोनों को हेल्प करना चाहिए, लोग को अलग अलग कंट्रीज मतलब कि रोकना चाहिए ईरान और इसराइल का झगड़ा, तो वॉर झगड़ा रोकना चाहिए और लेना चाहिए गैस. अभी अपने को सप्लाई उधर से ही होता है गैस का, वो तो मालूम है ना, इसलिए रुका है सब. हाँ, तो इसके ऊपर अभी क्या सॉल्यूशन क्या कर सकते हैं? इसके ऊपर क्या कर सकते हैं हम? अभी आप घर पे कुछ कर सकते हो, इलेक्ट्रिक होता है या फिर दूसरा? हाँ, एक है इलेक्ट्रिक ओवन आता है, वो खरीद सकते हैं हम लोग। इलेक्ट्रिक ओवन, हाँ और वो पानी गर्म करने वाला. हाँ, और वो कुकर आता है, वो सब भी सही रहेगा। ठीक है भाई. आपको देश का नाम मालूम है आपने? 3 नाम. इंडिया और भारत है, और हिंदुस्तान। थैंक यू. तेरा नाम? शिवम। तेरा नाम? शिवांश। शिवान. एसएस? सरफराज। अरे वहाँ पर तीनों एस. ठीक है बोले भाई, थैंक यू. मेरा नाम तुषार है, मेरा टीपी ब्लॉग वाला करके चैनल है, यूट्यूब और इंस्टाग्राम दोनों पे है. ठीक है, चलो, थैंक यू, बाय बाय. मित्रांनो, त्या लोकांना विचारलं मी, त्यांना माहिती आहे, थोडंफार माहिती आहे, बाकी अजून बघूया कोणाला माहिती आहे का काय. चला. तर मित्रांनो, मी पोचलेलो आहे घरी आणि थोड्या वेळातच फ्रेश होतो आणि भेटतो. त्यातपूर्वी मला एक सांगायचं म्हणजे, मी आता 2-3 मुलांना पकडून क्वेश्चन विचारला की आपल्या भारताकडे आता सध्या गॅसची शॉर्टेज काय. तर त्याचं कारण म्हणजे इराण आणि इस्रायलचं वॉर. म्हणजे आपल्याला तिकडूनच गॅसचं सप्लाय व्हायचा, जेणेकरून आपण इकडे यूज करायचो. पण आता परिस्थिती अशी झाली की वॉर चालल्यामुळे तिकडचं काहीच घेता येत आहे ना, तिकडून काय घेता येत आहे ना, तिकडून काय देता येत आहे. त्याच्यामुळे आपल्याला गॅसची शॉर्टेज आहे इकडे. पण काय घाबरून चालणार नाही मित्रांनो, जोपर्यंत गॅस चालतो तोपर्यंत चालवा. काही गोष्टी यूज नका करू, जसं की गरम पाण्याने आंघोळ करत आहे ते नका करू, असं पण गरमी आहे, थंड पाण्याने करा. आणि अजून चहा टाळा, थंड दूध प्या, एक टाईम गरम करून थंड दूध पीत जा. त्याच्यानंतर जेवण म्हटलं तर कुकर, मोठाचा एक कुकर लावा एकत्रच. असे खूप सारे उपाय आहेत जेणेकरून तुम्ही गॅस वाचवू शकता. आणि अजून एक सोल्युशन म्हणजे इलेक्ट्रिक गॅस वापरा. खूप सारे येतात आता इलेक्ट्रिक गॅस, ते तुम्ही यूज करू शकता. हां, थोडं इलेक्ट्रिसिटी येईल, पण काय बोलतात ना, एक काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावं लागतं. ठीक आहे, तर असे खूप सारे उपाय आहेत. मला असे बाहेरून एक्सपेक्ट होते, पण ठीक आहे, आता आणि माझी मेमरी पण भरली, त्याच्यामुळे मी दुसरं अजून कोणाकडे गेलोच नाही भावांनो. ठीक आहे, मला भरपूर दिवसाचा व्हिडिओज सगळ्या डिलीट करायचे. त्याच्यानंतरला मग उद्या पण मी क्वेश्चन घेऊन येणार आहे प्रॉपर, बघूया. आणि चला, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय.